योगेश, शाळेचे नाव गंगामाता कन्या विद्यालय मंजरी, इयत्ता 6वी। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंचा पराक्रमाचा महाराष्ट्र, शाहूंच्या कुर्गमेळ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखींचा, शाहूंच्या कुर्गमेळ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखींचा, अण्णा भूत साठे यांचा लोककलेचा वारसदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 जाती ज्ञानाचा आणि दिल्लीच्या हितप्त्यात ठाम उभ्या राहणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र। अशा या महाराष्ट्राच्या मातृभाषेला मी मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते। मराठी असे आमुची मायबोली, मराठी असे आमुची मायबोली, जरी ती विभिन्न धर्माची असो, तिचे पुत्र आम्ही जे पाहू ते पेरू असे आमच्या हृदयामंदिरात। लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कुठलीच भाषा माहित नसते, परंतु त्याच्या ज्या पहिल्या कुजबूज गोष्टी होतात त्या आई बरोबरच ना। मुळी आईची भाषा ती त्याची मातृभाषा होय, तशीच ती माझी लहानपणीची मैत्रीण मराठी माझी मातृभाषा होय। प्रत्येकाच्या जीवनात माता, मातृभूमी आणि मातृभाषा हे 3 विज्ञानाचे त्रिकोण असतातच। माता जी आपल्याला जन्म देते, अंग देते, मातृभूमी जी आपल्याला आसरा देते, मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचा पायघोळ पाजत असते। तशीच आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा आज जर आपण जपली नाही तर आपण इतर कितीही भाषा शिकलो तरी आपलं आयुष्य समृद्ध होईल का, असा फार मोठा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय। तर मराठी म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरांनी रुजवलेली भाषा म्हणजे मराठी, शिवरायांनी टिकवलेली संस्कृती म्हणजे मराठी। ज्ञानेश्वरांनी रुजवलेली भाषा म्हणजे मराठी, शिवरायांनी टिकवलेली संस्कृती म्हणजे मराठी, संतांनी वाढवलेला वाण म्हणजेच मराठा आणि आमचा आत्मान म्हणजेच मराठा, आमचा आत्मान म्हणजेच मराठा। तर आपल्याला लाभलेली वैभूषिणी मराठी भाषा किती प्राचीन आहे, तर प्राकृतीच्या पर्वतापासून निघाली तर तिला तीर्थाचं स्नान हे ज्ञानेश्वरांनी दिलं। आज 16 वर्षाची मुलं पबजी खेळण्यात व्यस्त आहे, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीची मुलं कौतुके परी अमृताचे इन टिपके अशी ज्ञानेश्वरी लिहिली। आज त्यांनी मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी पहिले दालन उघडले, त्यानंतर त्या दालनात भरच पडत गेली। नामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, दार्प, भक्ती मार्गातून संसाराची शिकवण दिली। नामदेवांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत। तसेच आज कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर यांनी निसर्ग सौंदर्याचं अखंड पान हे मराठी रसिकांना दिले आहे। त्यानंतर हा गट ओसरायलाच लागला। कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर, वसंत बाबडे यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालना दिली। त्यानंतर कळकळी आणि आग्रहाच्या नाटकांनी लोकांना विनोद व हास्याचा नजराणाच दिला। एक कवी फार सुंदर म्हणतात की माय मराठी तुझी पायी तन मन धन मी वाहिले, माय मराठी तुझी पायी तन मन धन मी वाहिले, तुझी नामी तुझी धामी अखंड रंगून राहिले, माय मराठी तुझी पायी वात होऊन जळते मी, माय मराठी तुझी पायी वात होऊन जळते मी, क्षणा क्षणाला कणा कणाला अखंड रंगून राहिले, क्षणा क्षणाला कणा कणाला अखंड रंगून राहिले। आणि आज काय अवस्था झाली होती मराठी भाषेची। आजच्या विद्यार्थ्यांना शिस्तीचं नाटक सांगितलं तर गळा पोपट्यासारखं बोलतात, पण एखाद्या गळकराच्या नाटकाचं नाव विचारलं तर निरुत्तर होतात। हीच दुर्दैवाची गोष्ट आहे। आज मराठी शिकवणे हे शाळेत मागसेलपणा समजला जातोय। मी म्हणत नाही की मुलांना इंग्रजी शिकवू नका, मराठी शिकवा, परंतु जरी ज्ञानाचा खजिना हा इंग्रजी भाषेत असेल ना तरी स्वभाषेत शिकून देखील माणूस कर्तृत्ववान होऊ शकतो, हे आज आपल्याला रशिया आणि जपान यांसारख्या देशांनी दाखवून दिले आहे। एक थोर नेते जनते म्हणतात की माझ्या मुलाला मी एका गोष्टीबद्दल शिक्षा देईन, ती म्हणजे त्याला त्याची मातृभाषा न येणे। म्हणूनच आज आपण आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा जपली पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे। शेवटी एवढंच म्हणेल की लाभले आम्हास भाग्य, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। आज आपण मराठी पुस्तकांचं, अनेक पुस्तकांचं आज आपण वाचन केलं पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे व्हा। आपल्या जवळ जर 2 नाणी असतील तर एका नाणीची भाकर घ्या आणि दुसऱ्या नाणीचं पुस्तक घ्या, कारण भाकर तुम्हाला जगवेल आणि पुस्तक हे कसं जगायचं हे शिकवेल।